या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक मेघनाथ शेठ मडवी साहेब, मगाशी आपण चर्चा केली की ज्यांच्या आयुष्यामध्ये जो आकडा लकी राहिला आहे तो म्हणजे 5402 5402 आणि इथून सन्मानित करत असताना मान्यवरांचा विशेष सन्मान. धन्यवाद. विशेष पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तदनंतर पुढचा सन्मान आपण घेऊया. हिराजी साहेब देखील उपस्थित झालेत. हिराजी मडवी साहेबांना विनंती असेल प्लीज आपण देखील आणि आपला विशेष सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा. आदरणीय सन्माननीय हिराजी मडवी साहेब यांना मी सन्मानित करू. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेघनाथ शेठ मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. चला मॅच आपण स्टार्ट करा. आम्ही मान्यवरांचे सन्मान घेतोय आणि तदनंतर आपण काही क्षणामध्ये मॅच कडे वळणार आहोत. परंतु तत्पूर्वी सामन्याला स्टार्ट करूया. गंगाराम मडवी साहेब यांचं देखील आगमन झालंय. गंगाराम महादेव मडवी यांचा आपण विशेष सन्मान घेऊया. गंगारामजी मडवी साहेबांना देखील आम्ही सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये ते देखील उपस्थित राहिलेत. आदरणीय सन्माननीय गंगारामजी मडवी साहेबांचा विशेष सन्मान. धन्यवाद साहेब, आपण देखील उपस्थित राहिला त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी घेतोय. तदनंतर पुढचा सन्मान असेल प्रभाकरजी टकले साहेब देखील उपस्थित झालेत. प्रभाकरजी टकले साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रभाकरजी टकले ज्यांचं आगमन झालं, ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही या स्पर्धेला सुरुवात देखील केली. प्रभाकरजी टकले यांना मी विनंती करतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मेघनाथ शेठ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते प्रभाकरजी टकले यांचा सन्मान. मान्यवरांचा विशेष आभार, आपण या स्पर्धेचा भाग बनलात. मॅच सुरू आहे आणि ते पहिला षटकार सार्थक घरच्या बाट मधून या स्पर्धेचा आलाय. पुढचा सन्मान आपण घेऊया. रवी पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय रवी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही घेतोय. उपस्थित रवी पाटील साहेब यांना देखील आम्ही सन्मानित करू. आदरणीय सन्माननीय रवी पाटील साहेबांचा सन्मान. रवी पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. तदनंतर पुढचा सन्मान आपण करूया. लीलाधर साहेब देखील उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय लीलाधरजी साहेबांना मी विनंती करतोय प्लीज या आपण, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक 2025 29 आणि 30 मार्च या 2 दिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेला आपण ऑर्गनाइज केलंय आणि सर्वप्रथम मान्यवरांचा सन्मानाकडे आपण वळालोय. मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर मॅचला आपण जरूर मॅच कडे जाऊ. 5 षटकांची मॅच. धन्यवाद लीलाधरजी साहेब, आपला विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी केलाय. जगदीश पाटील साहेबांचं देखील आगमन आहे. जगदीशजी पाटील आपण देखील या. आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जगदीशजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. कृष्णा मडवी साहेब उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय कृष्णाजी मडवी साहेब यांना देखील आम्ही विनंती करतोय या आपण देखील कृष्णा मडवी साहेबांचा सन्मान. कृष्णा मडवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान आपण पाहू शकता स्क्रीनवरती. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान. अतिथी देव भव ही परंपरा या ठिकाणी जोपासण्याचं कार्य सध्याच्या घडीला ओमकार गावदेवी गावठाण करतायत. महेश थली यांचं देखील आगमन आहे. मी महेश थली यांना देखील विनंती करतोय आपण देखील या. आदरणीय सन्माननीय महेश थली यांना विनंती असेल आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. आदरणीय सन्माननीय महेशजी थली यांचा आपण सन्मान या ठिकाणी पाहू शकाल. धन्यवाद साहेब, आपण देखील उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आम्ही या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय. क्रिकेटला धर्म मांडणारी सर्व मंडळी आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण स्पर्धेला सुरुवात देखील केली. धन्यवाद. आता जाऊया मॅचच्या दिशेनं.
जिथे सामन्याचा अहवाल आम्ही तुम्हाला पोहोचवतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब रांजणपाडा प्रथमतः फिल्डिंग करतोय. टॉस जिंकला चिर्ले चॅलेंजर्सनं, बॅटिंग करण्याचं धाडस दाखवलं आणि पहिली विकेट्स ही शेवटच्या बॉलवरती घेतले कुंदननं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि जय हनुमान रांजणपाड्याच्या विरोधात चिर्ले चॅलेंजर्सची धावसंख्या 1 खेळाडू बाद 12 धावा. अंकुश रामनाथजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. चला दयानंदजी मडवी आपण. अंकुश रामनाथजी मडवी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये. यस, अंकुश पाटील यांच्याकडून आपल्याला तब्बल 5,000 रुपयाचं योगदान पाहायला मिळालं. ही दानशूर मंडळी आज स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 1 खेळाडू 12. षटक क्रमांक दुसरे घेऊन परेश पाटील. दुसऱ्या षटकामध्ये रांजणपाड्याचा वेगवान गोलंदाज जनार्दन दामू मडवी साहेब यांच्याकडून तब्बल 1,001 रुपये. त्यांचं देखील मनापासून आभार. जनार्दन शेठ दामू मडवी यांच्याकडून तब्बल 1,000 रुपये. त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण चांगलं कॉन्ट्रीब्युशन योगदान दिलं. रन्स मिळतील 2 या बॉलवरती आणि 2 धावेनं संघ पोहोचलाय 14 वर. फलंदाज आपण पाहताय आयुष मडवी आणि त्याच्या सोबतीला शिवम मडवी हा खेळाडू. आयुषचा फॉर्म चांगला नेहमीच पाहायला मिळतो. चांगली तो बॅटिंग बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये आम्ही पाहिले. पण तो सध्याच्या घडीला जी बॉलिंग सुरू आहे परेश पाटीलची अगदी फॉलो करतायत फलंदाजाला. रन्स मिळते 1 सिंगल आणि 1 धावेनं संघ जाऊन पोहोचेल 1 खेळाडू बाद 15 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या परंतु इथे 3 रन्स या ओव्हरमध्ये परेश पाटीलने खर्च केल्यात. अवघे 2 बॉल. बॅट्समन आहेत शिवम मडवी, लेफ्ट हँडी विस्फोटक खेळाडू. 5 ओव्हरची मॅच कमीत कमी चिर्ले चॅलेंजर्स म्हणत असेल की 60 तरी बनायला हव्या आणि जर 60-65 बनल्या तर मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळेल. जय हनुमान रांजणपाड्याची बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे. आज जर तुम्ही विचार केला तर सूर्यकांत मोकल, हेमंत देखील आहे, जो आक्रमक फलंदाज प्रफुल्ल पाटील हे नामांकित खेळाडू आहेत रांजणपाडा ग्रामीण क्रिकेटचे. 15 वरती 1. चला घाई करा, खेळाडूंना विनंती आहे 5-5 ओव्हरची मॅच आपण खेळतोय. वेळेकडे देखील लक्ष असू द्या. बॅटच्या रडार मध्ये दिलाय. स्टेट ड्राईव्हचा दणका लॉंगॉनच्या वरून धाडलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. शिवम मडवीच्या बॅट मधून पहिला षटकार. डीजे पंकज यांना आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये डीजे ऑपरेटिंग करत असताना आणि गणपतीच्या कृपा आशीर्वादाने जे आपण कार्य हाती घेतलंय ते 2 दिवसामध्ये आपली स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. हे पाहत असताना संगीत मागे चाललाय. बॉल खराब फिल्डिंग स्टंपच्या मागे. बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. चार धावा मिळायला गेल्यात आणि 4 धाव संख्येने धाव फलक वेगाने पुढे चालले. तब्बल 25 धावा. 1 खेळाडू बाद 25 वरती पोहोचलाय. लाईन मध्ये बदल केला. पंच आमच्याकडे वळतायत. अगदी आज पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पप्पू गायकवाड सरांना देखील पाहताय आणि ज्यांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. दुसरीकडे अंपायर्स आहेत आत्मारामजी कोळी सर, अगदी रायगड मधील प्रसिद्ध अंपायर्स म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आज चांगली पंचांची कामगिरी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. व्हाईट बॉलला हे महागडे षटक थोडंसं टेन्शन वाढलंय जय हनुमान क्रिकेट क्लब रांजणपाडा टीमचं आणि 4 बॉलमध्ये परेशनं 14 धावा खर्च केल्यात. या टीमचा महत्वाचा गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण केलं. शुभम मडवी या खेळाडूंना 500चा स्ट्राईक रेट आहे शुभमचा. या खेळाडूला आपण पाहतो शुभम मडवी. व्हेरी गुड बॅटिंग. नेक्स्ट बॉल. टप्पा टाकलाय सरळच्या दिशेनं ऑन साइडला. लॉंग ऑनला प्रफुल आहे. रन्स मिळेल फक्त एक. कदाचित डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि बॉल टप्पा होता आणि या गोष्टी करायला हव्या होत्या शुभम मडवीनं परंतु ते जमलं नाही. 1 सिंगल. स्ट्राईक वरती आयुष मडवी या टीमचा सर्वाधिक विस्फोटक खेळाडू
छोटा पॅकेट बडा धमाका, नेहमीच तो धावा करत असतो आणि आज देखील गरज आहे त्याच्या बॅटिंगची. जर आयुष खेळला तर धाव संख्या 60-65 बनतील, यातील मात्र शंका नाही. लॉफ केला लॉंगॉनला, सरळ पाठवला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जज केले प्रफुल्ल, विकेट क्रमांक 2. चिरले चॅलेंजर्सला बसलाय दुसरा मोठा धक्का. आयुष मडवी झेलबाद. दरम्यान या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय राकेश शेठ मडवी साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्यांचा विशेष आभार राकेश शेठ मडवी साहेब. 5,000 रुपये विजय शेठ मडवी साहेबांना देखील आपण पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये. अंकुशजी पाटील साहेब तब्बल 5,000 रुपये. कृष्णा मडवी साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 501 रुपये. जनार्दनजी मडवी साहेब यांच्याकडून 1,001 रुपये. हिराजी मडवी साहेब यांच्याकडून 501 रुपये आणि उपस्थित असणारे रवी पाटील साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 1,001 रुपयाचं आर्थिक योगदान आलंय. त्याचा विशेष आभार व्यक्त करू आम्ही. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 54-02 चषकामध्ये जे आपण योगदान दिलं त्याबद्दल आपला आम्ही आभारी आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. चिरले चॅलेंजर्सच्या 27 धावा. अद्याप 18 बॉलचा खेळ राहिला. बॉलिंग ट्रॅकवरती तिसरं षटक घेऊन आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन कुंदन येताना पाहायला मिळालेत. बॅट्समन आलेत प्रियांशू, नवीन खेळाडू प्रियांशू घरत. लॉंग ऑफला धाडल्या जिथे हेमंत उभा. रन्स मिळेल 1. शॉर्ट सिलेक्शन फार महत्वाचे आहेत. महेशजी थळी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1,000 रुपये. मगाशी देखील आपण ही चर्चा केली की शिवम टप्पा बॉल होता तेव्हा डीप मिड विकेटला खेळला नव्हता. इथे थोडासा फुलर लेन थोडासा पुढे टाकला होता बॉल. इथे देखील फिरकावून मारण्याची संधी. डावक्या हाताचे गोलंदाज आहेत कुंदन आणि त्याच्या समोर मगाशी आपण शिवमला डावकुऱ्या त्याचा बॅट्समन पाहिला. तो प्रथमच स्ट्राईक वरती प्रियांशू घरत. बऱ्याच दिवसानंतर चिरले चॅलेंजर्स टीम मध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. जी प्रतीक्षा होती आम्हाला देखील की कधी प्रियांशू चिरले चॅलेंजर्स टीम मध्ये देखील पदार्पण करेल. बॅकफुट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, धोका जाणवलाय. थ्रो थोडासा चुकीचा राहिला. खेळाडू पोहोचले नाहीयेत. पायावरती बॉल आदळला अगदी खेळाडूच्या आणि तदनंतर हा डॉट बॉल. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला अजय हनुमान क्रिकेट क्लब रांजणपाडा टीमची. 28 वरती 2 खेळाडू बाद. बऱ्याच दिवसानंतर आम्ही डेची स्पर्धा पाहतोय. सध्याच्या घडीला नाईट क्रिकेटचा थरार. यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या उरण तालुक्यामध्ये झाल्यात आणि त्यामधील बहुचर्चित स्पर्धा. भन्नाट यॉर्कर, पंचांचा इशारा, खेळाडू होईल बाद. विकेट क्रमांक 3 प्रियांशू घरत शून्यावरती परतलाय. चला पाणी तयारी ठेवा कारण आता सध्याचे जे दिवस सुरू आहेत ते प्रखर ऊन, कडक उन्हाचा तडाखा. होळी संपल्यानंतर उन्हाचा तडाखा जाणवतो आणि आता तर मार्च आहे आणि प्रचंड उन्हाचा तडाखा सध्याच्या घडीला. आणि जेव्हा जेव्हा खेळाडूंना पाणी लागेल तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत पाणी आम्ही जरूर पोहोचू. इथे खेळ संपलाय. 2.3 बॉलचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. 28 वरती 3 खेळाडू बाद. पुढचा बॉल. आणखीन एक यॉर्कर, भन्नाट गोलंदाजी. आता या गोलंदाजी समोर उत्तर नाहीयेत चिरले चॅलेंजर्स कडे. आणखीन एक डॉट बॉल हाताळल्या. नवीन खेळाडू प्रथमेश आलेत. उजव्या हाताचा खेळाडू आहे प्रथमेश. 3 बाद 28 थांबवले खेळाडूंना. कुंदनची धारदार गोलंदाजी. 4 बॉल सध्याच्या घडीला कुंदनने हाताळलेत. अवघे एक सिंगल दिले आणि एक खेळाडू देखील या ओव्हर मध्ये बाद केल्या. तो स्ट्राईक शिवमला कधी येईल आणि डावकुऱ्या त्याचे गोलंदाज बॉलिंग करतायत. स्ट्राईक द्यायला हवी. एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. दोन 2.5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 3 खेळाडू बाद. 32 धावा. चिरले चॅलेंजर्स. रन्स चांगले आहेत परंतु 3 महत्वाचे विकेट्स गमावलेत. चौथी येईल का विकेट? थोडासा पुढे पडला. फर्स्ट स्वीप जवळ
आणि इथून डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये करूया छोटासा ड्रिंक्स ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. ओमकार गावदेवी गावठाणच्या अभिमानाची आणि सन्मानाची 54-02 चषकाचा डंका वाजवणारी स्पर्धा, जिथे पहिली मॅच सुरू आहे आणि चिर्ले चॅलेंजर्सची धावसंख्या 3 खेळाडू बाद 32 रन. ओळख आहे असे आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक समीर शेठ मडवी साहेब गावठाण यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. त्याबद्दल साहेब आपला आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेसाठी, तब्बल 10,000 रुपये. सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करू ज्यांनी आर्थिक योगदान दिले या स्पर्धेसाठी. 3 ओव्हरचा खेळ संपला, धाव फलकावरती 32 धावा. स्पर्धेचं खास आकर्षण जर पवन पाहिलं तर 2 भव्य दिव्य ट्रॉफ्या. आणि आताच्या घडीला या स्पर्धेमध्ये ज्या तुम्ही ट्रॉफ्या पाहताय त्या अगदी लाजवाब आहेत. आम्ही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जातो जिथे एका दिवसाच्या स्पर्धा असू द्या, 2 दिवसाच्या स्पर्धा, छोट्या छोट्या ट्रॉफ्या पाहायला मिळाल्या, परंतु ही स्पर्धा मानाची आहे. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही 2 भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या देखील पाहताय. हीच तर खासियत आहे 54-02 चषकाची. मेघनाथ शेठ मडवी साहेब या स्पर्धेचे खरे सूत्रधार, दयानंदजी मडवी असतील आणि आमचे ओमकार गावदेवी गावठाणचे आयोजक ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी. चला खेळाडू, ड्रिंक्स ब्रेक संपला, आता चर्चा साधू नका, मॅच कडे जाऊया आपण. कारण 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळतोय आपण, तर त्या वेळेवरती पूर्ण व्हायला हव्यात. पंच पोहोचलेत, एकमेकांच्या समेत चर्चा करतायत. पप्पू गायकवाड सर, मॅन फ्रॉम ओवळे, आणि त्यांच्या समेत आज तुम्ही आत्माराम कोळी सरांना पाहताय, 2 ऑफिशियल अंपायर्स. आणि तिसरे अंपायर्स पोहोचले सुनीलजी टकले, जे सध्याच्या घडीला टीव्ही अंपायर्स म्हणून कार्यरत आहेत. पुढच्या मॅच मध्ये ते देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 3 ओव्हर नंतर पंच पाहायला मिळतात सुनीलजी टकले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, अद्याप 12 बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 15, आणि या ओव्हर मध्ये अवघ्या 5च धावा. व्हेरी गुड बॉलिंग, दमदार कामगिरी. 3 षटकांचा खेळ संपला, अद्याप 12 बॉल शिल्लक आहेत. आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाज झाले शेखर पाटील हा खेळाडू मैदानामध्ये आले. ओव्हर क्रमांक 4. एक अनुभवी खेळाडू आहे, दीर्घ अनुभव या खेळाडूकडे. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे पाहिलेत, कारण रांजणपाड्याचे जुने खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिली. इथे फुल टॉस टाकलाय आणि पहिल्याच बॉल वरती शेखर पाटीलचं स्वागत केलंय. बॅट्समन शिवम मडवीनं बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल तुम्ही पाहिलात, फुलर लेंथ, हा चान्स सोडला नाही फलंदाजानं. ही संधी होती आणि त्या संधीचा फायदा उचलत असताना षटकार लगावला. धावफलकावरती 38 धावा. धाव फलकावरती. इथे खोदून काढलाय लॉंग ऑफच्या वरून. वॉट अ शॉट. फटका आवडला असेल तर टाळ्या उद्या. अगदी आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो हे सांगत असताना शिवम मडवी ऑन अ फायर नाव. 2 बॉल 2 षटकार. दोन षटकार पाहायला मिळाले. गुणवत्ता, कौशल्यता ठासून भरले हे सांगत असताना प्रतिस्पर्धी टीमला बॅट्समन शुभम मडवी व्हेरी गुड बॅटिंग. तिसरा देखील पाठवलाय ऑन साइडला. तळाखेबाज बॅटिंग. ओमकार 11 गावदेवी गावठाणच्या स्पर्धेमध्ये विक्रम केलाय. 3 बॉल 3 षटकार.
पोहोचलाय तब्बल 50 वरती. अवघ्या 21 बॉल मध्ये 50 घाम फोडलाय शेखर पाटीलला. 3 षटकार त्याच्या विरोधात ठोकलेत. हा वेगवान बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला खेळाडू उभ्यात. रन्स मिळेल 1. ती 4 बॉल मध्ये 19 धावा दिल्यात. हे महागडे षटक थोडस अडचणींना भाग पाडले आणि ज्या पद्धतीची फटकेबाजी शिवम मडवी 8 बॉल मध्ये 31 वरती बॅटिंग करतोय. सलामीला आलाय शुभम. धाव फलकावरती तुम्ही कॉन्ट्रीब्युशन पाहताय. पार्टनरशिप शिवम आणि प्रथमेश मध्ये 7 बॉल मध्ये 23 धाव संख्येचं योगदान. प्रथमेश आलाय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. जो आतापर्यंत 3 बॉल खेळलाय त्याच्या बॅट मधून अवघ्या 4 धावा. प्रोटेक्शन जर विचार केला तर डीप विकेटला खेळाडू ऑन साइडला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला. आणखीन एक चांगला फटका, परंतु आता सरळ एक्स्ट्रा कव्हरला हातामध्ये जिथे परेश पाटील उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये कॅच दिलाय. विकेट क्रमांक 4. 51 वरती चौथी विकेट. एक्कावन्न वरती 4 खेळाडू बाद. नवीन खेळाडू आर्यन 6व्या क्रमांकाचा खेळाडू. तुम्ही मंचावरती मेघनाथ शेट मडवी यांना पाहता. अगदी मेगा सिक्सर यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू मेघनाथजी मडवी. अनेक दशक क्रिकेटची ज्यांनी गाजवले, जे आज मुख्य सूत्रधार या स्पर्धेचे. आणि इथे आले विकेट्स. संलग्न 2 बॉल मध्ये 2 खेळाडूंना बाद केले आणि इथून विकेट क्रमांक 5 फलंदाज बाद. शुभमच्या बॅटिंगचा अहवाल 5. स्ट्राईक रेट 387. 387 चा स्ट्राईक रेट. 8 बॉल 31. 4 षटकार 1 चौकार. व्हेरी गुड बॅटिंग शुभम मडवी. तो अद्याप संघर्ष संपला नाहीये. मागील 2 बॉल मध्ये शेखर पाटीलने 2 विकेट्स घेतल्यात. धाव फलकावरती 51 वरती 5 नवीन खेळाडू आलेत. प्रितेश पाटील रणजनपाडा टेनिस क्रिकेट मधला वेगवान गोलंदाज प्रितेश पाटील. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये कितपर्यंत प्रवास राहील. आपण जे चर्चा केली की कमीत कमी 60 धावा आणि 60 पेक्षा पुढे जाण्याची आता संधी आहे चिर्ले चॅलेंजर्स कडे. 51 तर बनल्यात. शेवटचं षटक. पहिला फुल टॉस टाकला, ड्राईव्ह केल्या बॉलला. कव्हर रिझन मध्ये चांगली फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. रन्स मिळेल 1 सिंगल आणि 1 धावेने संघ पोहोचलाय 52 या धाव संख्येवर. 5 बाद 52 ही धाव संख्या धाव फलकावरती. उर्वरित शेवटचे 5 बॉल आहेत. नवीन खेळाडू तुम्ही ऋतुजला पाहताय. ऋतुज गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु बॅटिंग जेव्हा जेव्हा त्याच्या वाट्याला येते तेव्हा तेव्हा तो नेहमीच चांगली फलंदाजी देखील करत असतो. आणि आज 5 बॉल राहिलेत. 5 बॉल मधून किती बॉल ऋतुज घरच्या वाट्याला येतील. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. कॅचची संधी आहे. खेळाडू धावत सुटलेत. सुरुवातीला स्टार्ट पकडला नव्हता, त्यामुळे हा कॅच कठीण बनलाय. 2 बनल्या. तिसऱ्यासाठी देखील बॉलर 3 रन्स 3 धावा कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंमध्ये. या 3 धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 55. ट्रिपल पंजा तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहताय. 5 खेळाडू बाद 55 धावा. प्रितेश पाटील हा खेळाडू. पाच खेळाडू बाद 55. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गॅप मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक पुन्हा पोहोचला. आता मात्र चांगलं जज. व्हेरी गुड कॅच. खेळाडू होतील बाद. जयेशला आपण त्या ठिकाणी पाहताय. आणि विकेट क्रमांक 6. परंतु बॅटिंग आवडली असेल शिवमची तर चिर्ले चॅलेंजर्स टाळ्या उद्या. चांगली फटकेबाजी आणि विकेट क्रमांक 6 बाद.
6 बाद 55 नवीन खेळाडू स्पर्श मैदानाच्या आतमध्ये. ओमकार गावदेवी गावठाणचं आयोजन 5402 चषक 2025. मेघना शेठ मडवी यांना आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. बॅनर्स तुम्ही पाहताय. आमचे संपूर्ण आयोजक दयानंद मडवी असतील आणि बच्चा कंपनी त्यांचा देखील एक बॅनर्स तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाला. शेवटचे 3 बॉल, शेवटच्या 3 बॉलचा उर्वरित खेळ बाकी राहिला. प्रितेश पाटील मध्यम गतीचा बॉल होता. फुल टॉस मागे चाललाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न परंतु मिस फील्ड. बॉल जाईल सीमा पार. पहिला चौका स्पर्श बॅट मधून. रन्स बनल्यात 59 रन्स. लास्ट 2 बॉल, शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे देखील फुल टॉस आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सूर्यकांत मोकल धावत सुटले, बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि रन्स एकच काढली. कदाचित 2-3 पहिली रन्स वेगाने घेणं गरजेचं होतं, पण तो स्ट्राईक हवी होती ऋतुज गरजला आणि तो स्ट्राईक वरती आला. शेवटचा बॉल आहे. ज्या पद्धतीने धूम धडाक्यात बॅटिंग केले शिवम मडवीनं, शेवट देखील तसाच होईल का चिरले चॅलेंजर्स टीमचा. तू रन 60 बनल्यात. जी चर्चा केली आपण कमीत कमी 60 व्हायला हव्यात आणि ते 60 देखील झाल्यात धावा. शेवटचा बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये दाडलाय. क्षेत्ररक्षक तैनात हेमंत पाटील. चांगली फिल्डिंग. 1 रन झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडूतील धावबाद. रन्स बनलेत 61. चिरले चॅलेंजर्स टीमनं 30 बॉल खेळले आणि 61 धावा काढल्यात आणि हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान रांजणपाड्याला बनवायचे आहेत. 62 धावेची आवश्यकता. मैदानामध्ये पाणी घेऊन जा आणि चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. आजच्या दिवसामधील दुसरी लढत जिथे तुम्हाला संघ पाहायला मिळतात. एकीकडे मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि डब्ल्यू बॉयज दिगोडे. चला डब्ल्यू बॉयज दिगोडेचे कॅप्टन आणि मयूर स्मृती सुरुंगपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करू आणि चिरले चॅलेंजर्सचे कर्णधार आपण देखील आयोजकांशी संपर्क साधा. एकदा प्रथमतः बॅटिंग केले चिरले चॅलेंजर्सनं. टॉस जिंकल्यानंतर 61 काढल्या आणि 62 धाव संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचा. येणारे 30 बॉल 62 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमचे मित्र. या मॅच मध्ये जो आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल विपुलजी पाटील सर गावठाण यांच्याकडे आपण जाऊया आणि ऐकूया. मयूर स्मृती गावदेवी मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमचे कॅप्टन अतिश मते आपण टॉस साठी आणि डब्ल्यू बॉयज दिगोडे टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेऊ आणि चिरले चॅलेंजर्स खेळपट्टीवरती उतरल्या. त्यांना देखील हीच विनंती आहे की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीचे बॅट्समन जय हनुमान रांजणपाडा टीम. स्क्रीनवरती तुम्ही मेघना शेठ मडवी साहेबांचा बॅनर्स पाहता. ओमकार गावदेवी गावठाण 5402 चषकाचा थरार. संपूर्ण आमचे आयोजक मंडळी, या स्पर्धेला ऑर्गनाइज करणारी संपूर्ण आयोजक. बरीच चर्चा राहील स्पर्धेची. उद्या 40+ चे खेळाडू आहेत. 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतील. क्रिकेटमय वातावरण उरण नगरीमध्ये सुरू आहे सध्याच्या घडीला आणि ही देखील एक तेवढीच लोकप्रिय अशी स्पर्धा. स्पर्धेमध्ये रोख कॅश प्राइज आय थिंक 50,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 25,000. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूला आपण सायकल देऊ. ही दमदार एका ब्रँडेड कंपनीची सायकल तुम्हाला पाहायला मिळते आणि एवढंच नव्हे तर बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डरला स्पोर्ट्सचे शूज देखील आहेत. सध्याच्या घडीला या गोष्टी क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळाल्या आम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये. 50,000च्या स्पर्धेमध्ये. परंतु हे आयोजन आहे मेघना शेठ मडवी साहेबांचं. हे आयोजन आहे ओमकार गावदेवी गावठाणचं. या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. 24 इथून आपण साई लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. बऱ्याच गोष्टी तुम्हाला नाविन्यपूर्ण, बऱ्याच गोष्टी ऑफिशियल आहेत. या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण उरण तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला. ओमकार गावदेवी गावठाण 5402 चषक 2025. नेक्स्ट मॅच डब्ल्यू बॉयज दिगोडे आणि मयूर स्मृती सुरुंगपाडा. चला इनिंग ब्रेक संपलाय. टॉस साठी कॅप्टन अद्याप आले नाहीयेत. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय आवाज पोहोचत असेल तर प्लीज या. आवाज ऐकूया. दुसऱ्या सत्रामध्ये विपुलजी पाटील यांच्याकडे आपण जातो.
आदरणीय सन्माननीय रवीजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया, जिथे ओमकार गावदेवी गावठाण आयोजित या स्पर्धेमध्ये मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात डब्ल्यू बॉयज दिगोणे असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच क्रमांक 2 चा टॉस करू आपण. छाप मागितलाय सुरुंगपाडा टीमच्या कर्णधारांना आणि ते डब्ल्यू बॉयज निवृत्ती पाटील टीमचे कॅप्टन टॉस जिंकतात. निर्णय घ्या आणि तयारीत राहा आपण पुढच्या मॅच साठी. हॅलो, धन्यवाद संयम घरत यांचा. आपण पूर्वार्धामध्ये आवाज ऐकलात. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक 2025 पहिल्यांदा बॅटिंग केली चॅलेंजर चिरली टीमनं. 61 धावा बनवल्यात. 62 चा पाठलाग करायचा जय हनुमान रांजणपाडा टीमला. सलामी जोडी मैदानात दाखल होत्या. ऑन द स्ट्राईक प्रफुल्ल पाटील, नॉन स्ट्राईक एंडला हेमंत पाटील दाखल झालाय. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी ऋतुज गरत या गोलंदाजाला आपण पाहू शकतो. पण त्यांच्या उजव्या बाजूने पहिला बॉल येणारी 30 बॉल 62 ची गरज. पहिलाच बॉल खोलामध्ये टाकला होता, अगदी समोरच्या दिशेने खेळला होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, जिथं एकेरी धावेनिशी सुरुवात झाली जय हनुमान रांजणपाडा टीमची. याच विभागातील 2 बलाढ्य संघ आहेत, अनेक वेळा एकमेकांच्या विरुद्ध खेळलेत. आज निमित्त ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक 2025 चा थरार. आणि सुरुवातीला धावा देखील बनवल्या चॅलेंजर चिरली टीमनं. समाधान शेठ माळी यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानात सध्या क्षेत्ररक्षण करतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. मिड ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, थ्रो देखील क्विक झाला होता. पण ती संघर्षमय पहिली धाव आली, जिथं एका धावेनिशी धावपटा धावा लागले गेल्या. त्या धावपटावर धावा बिनबाद 2. उद्याच्या दिवसामध्ये 40+ स्लॉट. आज 8 ग्रामीण संघ. यानंतरची मॅच आपण मयूर स्मृती सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरुद्ध डब्ल्यू बॉयज दिगोडे या संघांना देखील पाहणार आहोत. फुलटॉस बॉल आणखीन एक समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथून या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. दरम्यानच्या कालावधीमध्ये धनंजय शेठ मडवी यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. 0609 नेहमीच गावदेवी गावठाण संघाचे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि फार मोठं योगदान नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं पाहायला मिळतं. अशी धनुशेठ मडवी यांचे इथं आगमन झालंय. मागील चेंडूवर 2 धावा आल्यात. धावपटा धावा लागले गेले त्या बिनबाद 4 धावा. आणखीन एक फुलटॉस. यावेळचा बॉल डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. नो बॉलचा इशारा आलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या पलीकडे नो +4 पंजा आलाय. बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा टीमच्या बाजूनं. या एका षटकामध्ये 3 चेंडू फुलटॉस टाकले ते ऋतुज गरतनं. सध्या क्रिकेटचा खरं तर पाहायला गेलं तर प्रॅक्टिस सेक्शन पासून दूर आहेत बरेचसे खेळाडू, त्यामुळं सराव थोडासा कमी असेल. पण चॅलेंजर चिरली टीम चांगली आहे. यावेळचा फटका इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शिवम मडवीनं चेंडू अडवण्याचा देखील प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, जिथं या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन प्रफुल्ल पाटील आणि त्याच्यासोबत हेमंत पाटील या आपण खेळाडूला पाहू शकता. जर्मन रांजणपाडा संघ सुद्धा तेवढा ताकदीचा आहे, पण चॅलेंजर चिरली संघ या मैदानामध्ये अनेक ट्रॉफ्या त्यांनी देखील जिंकल्यात. पण आज एक मोठी स्पर्धा आपण खेळताय, त्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. ऋतूचा आणखीन एक फुलटॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळला. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. या सत्रातील आलेला हा दुसरा चौकार. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 15 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. पवनजी राठोडी चांगली अशी गुणलेखन करतात. जवळजवळ या षटकामध्ये 4 फुलटॉस बॉल आले तर ऋतुज गरजच्या बॅट गोलंदाजीमध्ये.
समोरच्या दिशेने अगदी सहजरित्या खेळलाय, डान्सिंग डाऊन फटका चाललाय सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार. दुसऱ्या सत्रातील आलेला प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. पहिल्या षटकामध्ये ऋतूच्या विरुद्ध 21 आल्यात आणि त्यामधील 6 चेंडूपैकी 5 चेंडू फुलटॉस टाकलेत, ते देखील ऋतुज गरतनं. त्यामुळं चॅलेंजर चीरली टीम थोडीसं प्रॅक्टिस सेक्शन कमी पाहायला मिळाला, कारण जर विचार केला तर क्रिकेटचा काळ थोडंसं सरता येताना पाहायला मिळतो. अनेक रणजी क्रिकेटच्या स्पर्धा उरण तालुक्यामध्ये देखील वाढल्यात. आज पाहायला गेलं तर जवळजवळ 2 ते 3 नाईट क्रिकेटच्या स्पर्धा उरण तालुक्यामध्ये चालू आहेत आणि सध्या आपण डे फॉर्मॅट पाहतोय. ओमकार गावदेवी गावठाण अजित 5402 चषक 2025. पहिल्या षटकामध्ये 21, येणारी 24 बॉल 41 आणखीन गरज आहे जर्मन राधनपाडा टीमला. प्रफुल्लनं चांगली स्टार्ट करून दिलंय, 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट बनवल्यात, पण इथून आता कमबॅक करावं लागेल चॅलेंजर चिरले टीमला. तेवढाच बलाढ्य संघ आहेत, अनेक अपकमिंग स्टार खेळाडू यांनी देखील घडवलेत आणि रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी शेलगरच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाली होती, ती म्हणजे चॅलेंजर चिरली टीमची. पण इथून जर्मन रांजणपाडा संघाने जी केलेली सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते, कारण पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. प्रचंड उन्हाचा तडाखा आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर ओमकार गावदेवी गावठाण टेम्परेचर विचार केला तर 41 सेल्सिअस पाहायला मिळतोय. त्यामुळं थोडेसे खेळाडू जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज असेल तेव्हा लगेच तुम्ही कॉल करा. आयोजन कमिटी सक्षम आहे, मेघनाशीट मडवी यांचं पहिल्याच वर्षामध्ये पहिलंच दमदार आयोजन आहे. ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते, 2 कॅमेरा सहित ऑफिशियली 3 नामांकित पंच. उद्याच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील गोलंदाज दाखल झाले. दुसरी षटक सार्थक गरजचा पहिलाच बॉल थोडासा खोलामध्ये टाकण्याचा हा देखील प्रयत्न होता. समोर आर्यन मडवी हातातून चेंडू निसटला देखील होता, पण एक्स्ट्रा धावा मिळणार नाहीत. फक्त एकच धाव केली धावेनिशी 22 धावा. कमबॅक करायला लागेल, एका दुसरा ब्रेक थ्रू चॅलेंजर चिरली टीमला घ्यावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात, त्या देखील ऋतूच्या विरुद्ध. तिबनच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग राहिलाय प्रफुल्ल पाटीलची, तो देखील आता स्ट्राईकला आलाय. आणखीन एक फुलटॉस बॉल, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्राच्या पलीकडे एका टप्प्यानं ओव्हर द रोप मिळतील या चेंडूवर धावा 4. सव्वीस धावा आपल्याला लागल्या गेल्या. सार्थक गरजनं देखील तीच चुकी केली जी मागील षटकामध्ये झाली होती. ऋतूच्याकडून फुलटॉस बॉल तुम्ही टाकाल तर त्यावर मात्र मोठे फटके पाहायला मिळतील. प्रफुल्ल पाटील तेवढंच मोठं नाव आहे आणि जर पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात. कम हाईट पण बिग फाईट आणि चांगली सध्या बॅटिंग करतोय प्रफुल्ल पाटील. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सार्थकचा बॉल पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. दंदन करत चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा दर्जेदार चौकार. दोन चौकार सार्थकच्या विरुद्ध प्रफुल्ल पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानामध्ये त्याच्या बॅट मधून जवळजवळ 4 चौकार 1 षटकार आलाय. सिंगल डबल्स देखील धावा तो बनवतोय. 62चा पाठला करायचा होता आणि 30 धावा आल्यात 9 बॉल मध्ये. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज पण झेल सोडलाय. पाठीमाग क्षेत्ररक्षक होते ऋतुज गरत आणि त्यानं देखील हा झेल सोडलाय. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि सध्या आज चॅलेंजर चिरली संघाच्या बाजूने थोडस नशीब खराब आहे, कारण मागील 9 चेंडू मध्ये धावा बनवल्यात रांजणपाडा टीमने 30. बॅकफुटला जाऊन हा फटका खेळायचा देखील होता, पण लेगीशी थोडासा बाहेर चेंडू जाताना देखील पाहायला मिळालाय, जिथं एक्स्ट्रा स्वरूपात धाव देखील जोडली गेल्या. थोडस कोऑपरेट करा चॅलेंजर चिरली टीम.
31 धावा धावपडायला लागल्या गेल्यात. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू मोठा तडाखा वाईड इश लॉंग ऑनच्या वरतून आउट ऑफ द पार्क. प्रफुल ठाकूर ऑन द प्रफुल पाटीलच्या बॅट मधून आलेला मोठा फटका आलाय षटकार. मोठे फटके येतात प्रफुल पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका सार्थक गरजच्या विरुद्ध चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक आलेला प्रफुल पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग षटकार. संपलंय. पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात, या षटकामध्ये 22. सार्थक गरजचं षटक पाहायला गेलं तर 2 षटकार 2 चौकार 1 डॉट बॉल 1 सिंगल 1 वाईड बॉल. त्यामुळं 12 चेंडू मध्ये 43 धावा बनवल्यात. येणारी आणखीन 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये 19 बनवायचा आहे त्या जय हनुमान रांजणपाडा टीमला. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या ऋतुज गरजच्या. त्यानंतर आपण विचार केला सार्थकच्या षटकामध्ये 22. 2 षटकामध्ये धुव्वाधार बॅटिंग. प्रफुल पाटील थांबायचं नाव घेत नाही. हवेची साथ तेवढीच आहे आणि अगदी सहजरित्या तो खेळतोय. कॉन्फिडन्स लेवल त्याचा वाढलाय. त्याच्या बॅट मधून जर विचार केला तर जवळजवळ 3 षटकार 4 चौकार 2 डबल्स आणि 1 सिंगल रन्स. चांगल्या धावा उभारल्या जय हनुमान रांजणपाडा टीमनं. एकाच विभागातील उरण तालुक्यातील याच बिल्ड मधील 2 ताकदवार संघ आणि सुरुवात चांगली राहिलाय. ज्या प्रकारे प्रफुलनं त्याच्या बॅटचा फ्लो ओपनिंग केला, मोठे फटके देखील पाहायला मिळाले. नामांकित 3 पंच त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. जी कोळी सर त्यांच्या समेत आपण सुनील टकलेना स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून पाहू शकताय. पप्पू गायकवाड ओळे असे 3 नामांकित पंच दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहू शकता. अश्विन शेठ पाटील दिघोडे यांचं आगमन पाहायला मिळतंय. जय माता दी दिघोडे एक रणजी क्रिकेटची स्पर्धा पाहायला गेला तर मयूर शेठ घरत एक फार मोठं नाव आहे माजी सरपंच आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये अश्विन शेठ पाटील यांचं फार मोठं योगदान राहत असतं. त्यांचं देखील आगमन पाहायला मिळालंय. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. अश्विन शेठ पाटील यावेळचा बॉल प्रथमेश मडवी डान्सिंग डाऊन. पहिला बॉल पाहायला गेला तर या षटकातील निर्धाव येताना पाहायला मिळाला. या इनिंग मध्ये फक्त एकच डॉट आलाय. विचार केला तर 2 बॉल पाहायला मिळतात. एक सार्थक घरतनं डॉट बॉल टाकला होता आणि हा प्रथमेश मडवीचा. त्यानंतर जास्त डॉट बॉल खेळला नाहीये जय हनुमान रांजणपाडा टीम. चांगली खरं तर बॅटिंग पाहायला मिळाली. स्ट्राईकला आहे हेमंत पाटील. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स. आता सिंगल डबल्स धावा बनवायला लागतील बॅटिंग करत असताना जय हनुमान रांजणपाडा टीमला. कारण सुरुवात चांगली प्रफुल्लनं केली होती. इथून आता विचार केला तर 44 धावा धावपडायला लागल्या गेल्यात. येणारे 16 बॉल आणखी 18 धावांची गरज आहे जय हनुमान रांजणपाडा टीमला. प्रथमेश मडवीच्या समोर हा देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलंय आणि या मागील चेंडूवर 2 धावा देखील आल्या जय हनुमान रांजणपाडा टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. इथून विचार केला तर 46 धावा दापटा लागत असताना येणारी 15 बॉल 16ची गरज आहे. आणखीन एक फुलटॉस बॉल आणि फुलटॉस वर प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे ज्यानं झेल टिपलाय आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथून कमालीचा झेल टिपर असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहू शकताय स्पर्श करतनं कॅच टिपलाय आणि या मॅच मधील पहिला हादरा लागलाय जय हनुमान रांजणपाडा टीमला. प्रफुल पाटील होईल बॅक टू पॅव्हिलियन.
46 आल्यात. इथून आता समीकरण बदललं जाईल. जिथं विचार केला चांगलाच क्षेत्ररक्षण राहिलंय सार्थक घरतचा. लोवर फुल टॉस वाईडिश लॉंग रिजन मध्ये हा फटका देखील चांगला आहे. आलेल्या सूर्यकांत मोकलनं चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडं. आला हा दणदणीत षटकार. तेरा मध्ये आता 10च फक्त राहिल्यात. प्रथमेश मडवी अकू टप्प्याचा बॉल सूर्यकांत मोकलच्या बॅक साइड मध्ये आला देखील होता पण एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. सार्थकचे चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेत असताना सूर्यकांत मोकल होईल धावबाद. दुसरा आदरा लागलाय जर्मन रांजणपाडा टीमला. इतरातून समीकरण बदललं जाईल. येणारी 12 बॉल आणि जिंकण्यासाठी जर्मन रांजणपाडा टीमला आणखीन 9 धावांची गरज. 12 बॉल 9 ची मॅच. मीटिंग घेत असताना आपण चॅलेंजर चिरली टीमला देखील पाहू शकताय. कारण इथून आता धावा वाचवायच्या आहेत. 12 मध्ये 9 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये ऋतूच्या 21 आल्यात. सार्थक घरतनं 22 आणि या षटकामध्ये प्रथमेश मडवीनं कमालीची वापसी करून दिले. जिथं 18 मध्ये 19 बनवायचे होते त्या षटकामध्ये अवघ्या 10 दिल्यात. महत्वाची 2 हादरे लागले जर्मन रांजणपाडा टीमला. प्रफुल्ल पाटील बाद झाला आणि त्यानंतर सूर्यकांत मोकल तो देखील रनआउट स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. आता 12 मध्ये न वाचवायचे असेल तर इथून आता घाम गाळावा लागेल. बारा बॉल अडी 9ची मॅच. आर्यन मडवी दाखल होतोय. समोर हेमंत पाटील आहे. फार मोठं नाव आहे रांजणपाडा टेनिस क्रिकेट मधील. हेमंतला आपण सध्या ऑन द स्ट्राईक पाहू शकतोय. लोवर फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण 2 क्षेत्रात भेदून चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. धावांचा अंतर कमी करणारा मोठा फटका आला. हा खणखणीत चौकार. आपली यारी जगात हायलय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. पाच धावांची आणखीन गरज. यावेळचा बॉल हलक्या त्याने खेळला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. इथून फक्त एकच मिळेल. चौथं षटक आहे. जिथं विचार केला तर थोडस लाईव्ह मध्ये देखील करेक्शन केलं जाईल. जिथं विचार केला पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात 21 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सार्थकनं 22. तिसरं षटक प्रथमेशनं टाकलं तिथं 10 आल्या होत्या. यावेळचा बॉल थोडासा आतमध्ये वळवला. हीच का सुरुवात चांगली पहिल्यापासून राहिली असेल तर कदाचित या धावा वाचवता आल्या असत्या चॅलेंजर चिरली टीमला. पण समोर हेमंत पाटील परेश पाटील समोर नॉस्टर गेटला पण हेमंतला पाहू शकतोय. यावेळचा बॉल फुलटॉस बॉल आणि चेंडूला पाठवले सीमा पार आणि हा सामना जिंकलाय जहानमान रांजणपाडा टीमनं. आपण दरम्यानच्या कालावधीमध्ये ओमकार गावदेवी गावठाणा जीत 5402 चषक 2025 या स्पर्धेमध्ये सन्माननीय मान्य श्री धनंजय शेठ मडवी यांचे इथं आगमन पाहायला मिळतंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. त्यांचं नेहमीच योगदान राहत असं गावदेवी गावठाणच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये. 0609 छोटा टायगर म्हणून ज्यांची ओळख राहिलाय. गावदेवी गावठाण संघाला अनेक वेळा ज्यांनी पुरस्कृत केलाय. ज्यांची एक वेगळी ओळख आहे. 0609